प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही समस्या असतात. काही लोकांना या समस्यांचा सामना करावा लागतो, तर काही लोक त्यावर नाराज होतात. बऱ्याच वेळा आपण समस्या सोडवण्यापासून पळण्याचा प्रयत्न करतो. हे वाचून आपण देखील समस्येचा मार्ग शोधू शकता. एकदा महात्मा बुद्ध आपल्या एका शिष्यासह दाट जंगलात जात होते. बरेच दिवस चालल्यानंतर दोघेही झाडाखाली बसले व विश्रांती घेऊ लागले. थोड्या वेळाने भगवान बुद्धांनी त्या शिष्याला सांगितले की त्याला खूप तहान लागली आहे. जर तुम्हाला कुठेतरी पाणी मिळालं तर घेऊन या. भगवान बुद्धांचे ऐकल्यानंतर शिष्याने म्हटले की त्यालाही तहान लागली आहे, मी पाणी आणतो. शिष्य काही अंतर गेल्यावर त्याला डोंगराच्या धबधब्यातून पाण्याचा आवाज ऐकू आला. शिष्य त्याच दिशेने पाण्याच्या शोधात गेला आणि काही काळानंतर त्याला पाण्याचा तलाव दिसला. पण नंतर काही प्राणी तलावामध्ये पळायला लागले आणि ते पाहून तलावाचे पाणी घाण झाले. विद्यार्थी पाणी न घेता परत आला. शिष्याने भगवान बुद्धांना सांगितले की तलावाचे पाणी शुद्ध नाही, मी नदीकाठच्या पाण्यातून पाणी आणतो. बुद्धांनी त्याच तलावातील पाणी आणण्यास सांगितले. विद्यार्थी पुन्हा रिकाम्या हाताने परतला. बुद्धांनी पुन्हा शिष्याला पुन्हा तिसऱ्यांदा पाठवलं. यावेळी तलावाचे पाणी पूर्णपणे शुद्ध आणि निर्मळ झाले. मग त्याने पाणी आणले. तेव्हा भगवान बुद्धांनी मनाची ही अशी स्थिती असल्याचे सांगितलं. जीवनाच्या शर्यतीत आपल्याला त्रासांपासून दूर पळायचे असते, पण जर कोणी शांत मनाने विचार केला तर चिखल काही वेळानंतर पाण्यामध्ये खाली जातो. या कथेचा अर्थ असा आहे की एखाद्याने आयुष्यातील अडचणींमुळे अडचणीत न जाता संयम आणि संयमाने कार्य केले पाहिजे.